मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक छान असा मस्त टुमदार असा वाडा दाखवणार आहे. गावाकडे वेगवेगळ्या प्रकारची घरे असतात आणि गावाकडे वाडा देखील वेगवेगळ्या प्रकारचा असतो. आज आपण अशाच एक वाड्याला भेट देणार आहे. चला तर मग हा सुंदर असा इतका सुंदर असा हा वाडा आहे की मन एकदम मोहून जातं की गावाचं जीवन आणि ते घर आणि ते कौलारू घर, तेथील तो गारवा आणि तिकडचा तो निसर्ग आणि अशा वेगवेगळ्या प्रकाराने हा जो वाडा आहे हा अशा लाल रंगाच्या विटांचा वापर केलेला आहे. आणि बघा इकडे किती सुंदर असा निसर्ग आहे आणि इथे गाई आणि वासरू देखील बांधलेले आहे. ऑफकोर्स हा जो वाडा आहे हा काही यामध्ये लोक राहत नाही, पण हा वाडा बघण्यासारखा आहे. म्हणून माझी इच्छा होती की आज मी तुम्हाला या वाड्याची भेट. सुंदर असं हे कौलारू घर आणि कौलारू घर म्हणाले की आपल्याला गावाची आठवण येते. आपल्याला आपल्या बालपणाची आठवण करून देणारे हे सुंदर असे घर आहे. किती सुंदर याच्यामध्ये झाडं वेगवेगळी लावलेली आहे आणि हे चारही बाजूने कौलारू हे असे घर आहे आणि त्याच्यामध्ये एक छान असा एक बैठकीचा प्रकार आहे, जिथे संध्याकाळी लहान मुलं खेळायचे असतात. बालपणाचे हे जे चित्र आहे ना, हे या वाड्यामधून आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा हा वाडा आणि या वाड्यामध्ये हे जे सुंदर मध्ये अशी एक बैठक आहे, जिकडे आकाश हे एकदम छान प्रकारे, पाऊस देखील पडला तर आकाश आपल्याला दिसते, पावसामध्ये भिजू शकतो आणि संध्याकाळी उन्हाळ्यामध्ये इथे बाहेर झोपायला देखील खूप मजाच येईल. आणि हे जे चित्र आहे, हे चित्र पाहून मला तर माझ्या लहानपणाची खूप अशी आठवण आली. वेगवेगळ्या संस्थेमध्ये, वेगवेगळ्या हॉस्टेल्समध्ये देखील जे जुन्या काळातले आहेत, आपल्या पूर्वजांनी बांधलेले आहे, अशा ठिकाणी अशा प्रकारचे वातावरण असते, अशा प्रकारच्या फरशा लावलेल्या असतात. त्याचप्रमाणे बैठक घर म्हणा किंवा हे जे कौलारू घर आहे, इकडे पंखे लावलेले आहेत, पण या पंख्यांची आवश्यकताच पडत नाही, कारण इतकं गार असं वातावरण आहे की तो जो गारवा आहे ना आपल्याला जाणवतो आणि तरी देखील इथे पंख्यांची सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे बघा किती सुंदर असं आहे, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने याचं पूर्ण असा निसर्गाच्या हर एक गोष्टींचा वापर केलेला आहे. याची जी कौलं आहेत, आतून कौलाचा भाग जो आहे, हे आपल्याला म्हणजे ज्यांचं जर बालपण जर समजा एखाद्या गावाकडे गेलं असेल ना, मामाच्या गावामध्ये किंवा मामाचं घर, तर एक्झॅक्टली हे आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला असं बघण्याचा हा एक प्रकार आहे आणि तो मला खूपच आवडला. म्हणजे माझं मन तर खूपच एकदम भावनेच्या भरामध्ये वाहत चालले होते. सुंदर अशा या भिंती, त्याचप्रमाणे सुंदर असे वेलकमचे जे प्रकार आहेत ते आहेत. हे बैठक खोल्या आहेत, बसण्यासाठी आहेत आणि सुंदर अशा खिडक्या आहेत, ज्या खिडक्या देखील म्हणजे पूर्ण प्रकारे हे एखाद्या गावामध्ये आपण जे जीवन जगत असतो, हे जीवनाची एक शैली आहे. सुंदर असं मला हे आवडलेलं आहे. ऑफकोर्स इथे जे लोक आहेत त्यांना मी विचारलं की मी व्हिडिओ काढू का, तर ते मला म्हणाले काढा. तर त्यांच्या परवानगीनेच मी हा व्हिडिओ काढत आहे, नाहीतर मग असे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये शक्यतो आपल्याला असे व्हिडिओ काढायला देत नाहीत. तर अशा प्रकारे सुंदर असे हे जीवन जे आहे, निसर्ग जे आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा सुंदर असा एक वाडा आहे आणि या वाड्यामध्ये आपल्याला आपली लहान नक्कीच होते. मला तर खूप बालपणाची आठवण झाली की मामाच्या गावाला एखाद्या ठिकाणी आपण गावामध्ये राहतो, तर पूर्वीच्या काळामध्ये अशाच प्रकारचे हे वाडे असायचे, ज्या ठिकाणी लोक राहत असायचे. आणि एकदा मेन जे दरवाजा आहे तो बंद झाला की आतमध्ये सर्व काही गोष्टी आपल्याला मिळतात आणि मागचा जो दरवाजा असतो तो शेताकडे जाण्यासाठी असतो.
तर अशा प्रकारे हा सुंदर असा वाडा मला तर आवडला आहे आणि आय होप तुम्हाला देखील हा निसर्ग आणि हा वाडा आवडला असेलच. जर तुम्हाला हा वाडा आवडला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करू शकता. असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटायला येत राहील. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या परिवाराची काळजी आपण घेतच असतो. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता. बाय बाय. सी यू. टेक केअर. मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.